नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अयोध्येतील राम मंदिरातून 200 किलो चांदीच्या विटा खरंच चोरीला गेल्यात का? राम मंदिर ट्रस्टचा मोठा खुलासा. अयोध्ये येथील श्री राम मंदिरातील कथित देणग्याच्या अपहाराची प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा होत आहे. श्री राम मंदिरात भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूचा कथित अपहार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी 8 जणांना अटक केली आहे. अयोध्येतील राम मंदिर देणगी कथित अपहार प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडी सुरू असताना श्रीराम मंदिरात भाविकांकडून अर्पण केल्या गेलेल्या 200 किलो चांदीच्या विटा गायब झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली. या आरोपांवर आणि देणग्यांच्या अपहार प्रकरणावर आता पहिल्यांदाच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अधिकृत एक निवेदन जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने शनिवारी एका निवेदनात म्हटलं की भाविकांनी दान केलेले सर्व दागिने, चांदीच्या विटा आणि इतर वस्तू सुरक्षित आहेत. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.